आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर। आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि हरियाणातील 6 जागांसाठी 20 डिसेंबरला पोटनिवडणूक। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 1435 कोटी रुपयांच्या पॅन 2.0 प्रोजेक्टला मान्यता। या प्रोजेक्ट अंतर्गत पॅन कार्ड QR कोडसह विनामूल्य अपग्रेड केलं जाणार। विधानसभेत निवडून आलेल्या 65% नवनिर्वाचित आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, अपहरण, हत्येचा प्रयत्न, महिलांवरील अत्याचार अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश। असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मर्सच्या ताज्या अहवालातून माहिती समोर। आचारसंहिता संपतात सर्व सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी। 45 दिवसांनी आचारसंहिता संपुष्टात आल्यानं रखडलेली कामं मार्गी लावण्यासाठी नागरिकांची गर्दी। एसटी कर्मचाऱ्यांचा अडकलेला बोनस तातडीने देण्याचे आदेश। काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंचा परिवहन प्रशासनाला मोठा आदेश। समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात वाहतुकीसाठी खुला होणार। इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्प्याचं लवकरच काम पूर्ण होणार। राज्यात पुढील 3 महिने चांगल्या थंडीचे असणार। चक्रीवादळाचा काळ संपल्यानं आणि थंडीसाठी पोषण स्थिती निर्माण झाल्यानं थंडी वाढण्याचा अंदाज। राज्यात कीटकांमुळे पसरणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला। वर्षभरात डेंग्यूमुळे 26 जणांचा मृत्यू तर हिवतापानं 20 जण दगावले। सोने आणि चांदीच्या भावात घसरण सुरूच। सोन्याचे भाव 1400 तर चांदी 1500 रुपयांनी घसरली। सोन्याचे प्रतितोळा दर 76200 रुपयांवर।